माननीय नामदार हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेमुळे हसन मुश्रीफ फाउंडेशन आणि दीपिशा फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्याकडे आता HPVचं लसीकरण सुरू आहे। 8 मार्च रोजी त्याची सुरुवात झाली आणि मला वाटतं खऱ्या अर्थानं महिलांसाठी एक नवसंजीवनी हे ठरेल लसीकरण। कारण गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आणि स्तनांचा कॅन्सर हे 2च प्रकारचे कॅन्सर महिलांमध्ये प्रामुख्याने आढळतात आणि जवळजवळ 7 ते 8 मिनिटाला गर्भाशयाच्या कॅन्सरनं एक स्त्रीचा मृत्यूचा बळी पडतो। म्हणजे जर भविष्याची आपली महिला सक्षम असेल तर येणारी पिढी सुद्धा सक्षम असेल या दृष्टिकोनातून आत्ताच एखादं म्हणजे प्रिकॉशनरी किंवा म्हणजे काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे। एखादी घटना घडण्यापेक्षा खूप महत्त्वाचं आहे, कारण प्रिकॉशनरी किंवा बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं। म्हणजे आता तुम्हाला भविष्यात अजून हे डॉक्टर काय सांगतायत किंवा परवाच्या पालकांनी तुम्हाला काय सांगितलं हे तुम्हाला अजून कळणार नाही, पण भविष्यात आपल्यासाठी काय केलं हे तुम्ही शब्दातून सुद्धा व्यक्त करणार नाही। तर आज ज्या मुलींचं लसीकरण होईल त्यांना भविष्यात गर्भाशयाचा कॅन्सर होणार नाही असं डॉक्टर राधिका जोशी मॅडम यांनी आपलं वक्तव्य केलेलं आहे। जवळजवळ त्यांनी 3000 मुलींचं लसीकरण केले। त्यांनी स्वतःच्या मुलगीला नातीला सुद्धा त्याचं लसीकरण केले। तुमच्याकडे ते व्हिडिओ सुद्धा पब्लिश झाले असते आणि मला वाटते की एखादं लस दिल्यानंतर आपण कोविडची लस घेतली, लहान असताना आपण पोलिओचं सुद्धा लसीकरण घेतलं, वेगळ्या प्रकारचे डोस म्हणजे डोसला पायात टोचलं होतं, हातात मुलांना टोचलं होतं, त्यावेळेला किरकोळ ताप येत होते। पण या लसीमुळे जवळजवळ आपल्या तालुक्यामध्ये 6 ते 7 हजार मुलींनी लस घेतली पण कुणालाही तापाचा सिम्पटम सुद्धा आलेला नाही। म्हणजे आता तुम्हाला टेन्शन घ्यायचं काहीही कारण नाही। तुम्हाला इथं पॅरासिटामॉलची गोळी दिली जाईल पण आवश्यकता भासली तर ती घ्यायचा डॉक्टरांचा सुद्धा सल्ला आहे आणि मला वाटते की माझ्यापेक्षा तज्ञ डॉक्टरांनी तुमच्या आई वडिलांचं किंवा मुलांचं सुद्धा समुपदेशन केलेलं आहे। जवळजवळ 8 मार्चपासून सुरू झालेल्या या आपल्या प्रक्रियेसाठी किंवा लसीकरण मोहिमेसाठी मला वाटते की याचं एक विशिष्ट नाव सुद्धा देण्याबाबत नियोजित होतं आणि जिल्हा परिषदचा एक वेगळा उपक्रम म्हणून मी याकडे बघितलं जाते आणि कागल हे त्याचं प्रामुख्यानं केंद्र आहे आणि जिल्हा परिषदची पहिली शाळा आपली साख्याची 100% लसीकरण झालेलं आहे तिथल्या मुलींना। म्हणजे आज आपल्याला टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही, कारण याच्यापूर्वी जिल्हा परिषदच्या साखेतल्या मुलींनी 102 मुलींनी लसीकरण घेतलेलं आहे आणि ही लस घेतल्यानंतर थोडंसं दुखेल किंवा एखाद्याला लाल त्या ठिकाणी रॅश येईल पण बाकी काही त्रास होणार नाही आणि कुणीही घाबरायचं नाही आहे, कारण आपण सगळ्यांनी कसे आहोत सक्षम आहोत, धाडसी आहोत आणि आजची ही जी लस आहे ती लस आपल्या सगळ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी माननीय मुश्रीफ साहेबांनी खूप सहकार्य केले। त्यांच्या माध्यमातून म्हणजे जरी या एक पायलट प्रोजेक्ट म्हणून कागदकडे पाहिलं जात असेल तरी त्यांच्या संकल्पनेतून त्यांनी स्पॉन्सर मिळवून ही लस आपल्या विद्यार्थ्यांना देऊ केलेली आहे आणि 9 वर्ष पूर्ण ते 26 वर्षापर्यंतच्या अविवाहित मुलींना हे लसीकरण सुरू झालेलं आहे। 6 एप्रिलपर्यंत आपल्याला तालुक्यात पूर्ण लसीकरण संपवायचं आहे आणि आजच्या लसीकरणासाठी विशेषतः इथं आरोग्याची टीम सुद्धा उपस्थित आहे। त्यांचा पंचायत समिती कागदच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करते। या ठिकाणी भागव्याचे ग्रामस्थ सुद्धा अगदी छान पद्धतीनं नेटवर्क नियोजन केलेलं आहे, मुलींना नाश्त्याची वगैरे पण व्यवस्था केली असेल आणि मला वाटते की आपण खूप चांगल्या पद्धतीनं हा प्रोग्राम व्यवस्थितपणे लॉन्च करा किंवा त्याचा सगळ्या मुली ज्या लाभार्थी आहेत त्या सगळ्यांना लसीकरण होईल। ही लस पहिल्या टप्प्यामध्ये आमच्या गावाला मिळते त्याबद्दल मी सर्व नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनचे खूप आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानतो। खरं तर ही लस प्रचंड मागणी आहे परंतु मुश्रीफ साहेबांनी माझा तालुका पहिल्यांदा कॅन्सर झाला पाहिजे असं आहे निश्चित केलं आणि सर्व स्तरावर प्रथमतः आरोग्य विभागाला प्रशिक्षण दिलं, त्यानंतर आम्हाला शिक्षण विभागाला प्रशिक्षण दिलं आणि त्याची सुरुवात साखे गावातून झाली आणि 2ऱ्या नंबरला आमचं गाव येतं। खरं तर त्यांना धन्यवाद द्यावे थोडेच जायचं आहे। ही लस आता मॅडमने सांगितलं 2 ते 15 आज फुकट आहे। निश्चितच नेहमी असं समाजाचं असतं की जे फुकट मिळतं ते अजिबात महत्त्व नसतं, परंतु आणि 4 वर्ष गेल्यानंतर ही मागणी करून वेटिंगला लस लागणार आहे। आपल्या भारत देशामध्ये कॅन्सर हा इतका भयानक आजार आहे की सर्वेनुसार प्रत्येक 8 मिनिटाला एक स्त्री भारतातली कॅन्सरग्रस्त होते आणि त्यांचा मृत्यू होतो। हे विदारक दृश्य लक्षात घेऊन आपल्या महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी
साहेबांनी आपल्या तालुक्यावर फार मोठे उपकार केलेले आहेत असं मला वाटतं. खरं तर आपण सर्वजण त्याचा लाभ घेऊया. या निमित्तानं, या लसीच्या निमित्तानं आपल्याला लवकर सुरू करायची आहे लस. उपस्थित असणाऱ्या आमच्या कागद तालुक्याच्या गटशिनाधिकारी आदरणीय कासोटे मॅडम वेळेत म्हणजे लस येण्यापूर्वी तिथे उपस्थित राहिल्या. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आमचे ज्येष्ठ शिक्षण स्तराधिकारी आवडे साहेब, त्यानंतर आरोग्याचे सर्व टीम, मी सर्वांची नावं घेत नाही. त्यानंतर आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक रमेश पाटील सर, आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निवास पाटील सर, आमचे मार्गदर्शक एच.एन. पाटील सर, जीवन कांबळे सर, हे सर्वजण आणि पालक या ठिकाणी उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि कार्यक्रमाला उशीर होतोय, उष्णतेच्या अगोदर ही देखरेखीखाली ती लस द्यायची आहे, त्यामुळं लगेच आम्ही या कार्यक्रमाला सुरुवात करतो.